नमस्कार सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. असं म्हणतात की कमवलेल्या पैशापेक्षा वाचवलेली पैसा हा दुप्पट मोलाचा असतो आणि घरातील पैशाची खरी बचत ही केवळ त्या घरातील गृहिणीच करू शकते. मिस्टर कितीही पैसे कमवत असेल तरी जर गृहिणीला पैशाचे व्यवस्थापन करता आले नाही तर महिन्याच्या अखेरीस हात रिकामेच राहतात. या उलट जर गृहिणी स्मार्ट असेल तर ती कमी पगाराही घर चालवून भविष्यासाठी मोठी रक्कम बाजूला ठेवू शकते. पण सखींनो, बचत करणे म्हणजे कंजूसपणा करणे किंवा पोट मारून राहणे नव्हे, तर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने पैसे वाचवणे होय. आज आपण थेट अशा 10 सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या वापरून प्रत्येक गृहिणी दरमहा किमान 5,000 ते 6,000 रुपये बचत सहज करू शकते. 5 आणि 8 नंबरचा नियम तुमचा मोठा खर्च वाचेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पहिला पाहू, जादुई लिफाफा पद्धत. महिन्याचा पगार हातात आल्यावर किंवा मिस्टरांनी घर खर्चासाठी पैसे दिल्यावर सगळ्यात आधी लिफाफा पद्धत सुरू करा. बाजारातून 5 ते 6 कागदी लिफाफे आणून ठेवा. प्रत्येक लिफाफ्यावर स्केच पेनने नाव लिहा, जसे की किराणा माल, दूध आणि भाजीपाला, मुलांची शाळा आणि रिक्षा, लाईट बिल आणि वैद्यकीय खर्च. घरात पैसे आल्यावर प्रत्येक लिफाफ्यात त्याचा ठरलेले खर्च टाकून द्या. जेव्हा भाजी आणायला जाल तेव्हा फक्त भाजीचाच लिफाफ्यावरून पैसे काढा. त्यामुळे एक कामाचे पैसे दुसऱ्या कामासाठी खर्च होत नाही आणि महिन्याचे बजेट कधीही कोंबळत नाही. 2. महिन्याचा किराणा मालाची यादी. नो बाईंग नियम. अनेक महिलांची सवय असते की त्या किराणा दुकानात जातात आणि जे समोर दिसले त्या डब्यात भरतात, त्यामुळे बजेटच्या बाहेर खर्च होतो. यावर उपाय म्हणजे किराणा भरण्यापूर्वी कपाटातील जुने डबे तपासा. संपलेल्या सामानाचीच कागदावर अचूक यादी करा. दुकानात गेल्यावर यादीत नसलेली एकही वस्तू विकत घ्यायची नाही. हा नो बाईंग नियम स्वतःला लावा. तसेच किराणा सामान महिनाभर टिकत असेल, जसे की डाळ, तांदूळ, तेल, ते सुपर मार्केट किंवा होलसेल दुकानातून एकत्र खरेदी करा. त्यामुळे 10 ते 15% पैशाची बचत होते. 3. भाजीपाला खरेदीची अचूक वेळ. रोजच्या रोज किंवा ऐनवेळी हायवेच्या मोठ्या मॉलमधून भाजी खरेदी करणे थांबवा. आठवड्यातून बाजारातून किंवा स्थानिक शेतकऱ्यांकडून एकाच वेळी संपूर्ण आठवड्याची भाजी खरेदी करा. आठवडी बाजारामध्ये भाजी स्वस्त आणि ताजी मिळते. आणखी एक सिक्रेट म्हणजे जर शक्य असेल तर आठवडी बाजारात संपण्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी उशिरा भाजी खरेदी करायला जा. यावेळी विक्रेता उरलेली भाजी कमीत कमी भावात विकून घरी जाण्याच्या घाईत असतात. त्यामुळे खूप कमी पैशात बचत होते आणि भाजी जास्त मिळते. 4. वीज बिल आणि गॅस सिलेंडरची स्मार्ट बचत. लाईट बिल आणि गॅस सिलेंडर यावर प्रत्येक घरात मोठा खर्च होतो, जो आपण सहज कमी करू शकतो. घरात कोणतेही नसताना पंखा आणि लाईट बिल चालू ठेवण्याची सवय बंद करा. स्वयंपाक करताना नेहमी स्मार्ट कुकिंग करा. फ्रीजमधून दूध किंवा भाजी काढल्यावर लगेच गॅसवर ठेवू नका. ते आधी रूम टेम्परेचरवर नॉर्मल होऊ द्या आणि मगच गरम करा. फ्रीजमधील थंड वस्तू गरम करायला गॅस दुप्पट लागतो. तसेच डाळ आणि भात नेहमी कुकरमध्ये शिजवा. त्यामुळे वेळ आणि गॅस दोन्हीही 30% बचत होते. 5. मुलांच्या कपड्यांची आणि खेळण्यांची खरेदी. मुले खूप वेगाने मोठे होतात, त्यामुळे त्यांना घेतलेले महागडे कपडे आणि बूट 6 महिन्यात लहाने होतात आणि पैसे वाया जातात. त्यामुळे कपडे खरेदी करताना नेहमी त्यांच्या चालू वयापेक्षा एक साईज मोठी खरेदी करा, जेणेकरून ते कपडे किमान 1-1.5 वर्ष व्यवस्थित वापरता येतील. तसेच मुलांसाठी दर महिन्याला महागडी खेळणी आणण्याऐवजी त्यांना नॅचरल गोष्टींमध्ये रमवा किंवा खेळणी भाड्याने मिळणाऱ्या लायब्ररीचा वापर करा. 6. ब्रँडच्या वस्तूच्या जाहिरातांना बळी पडू नका. टीव्हीवर किंवा ऑनलाईन येणाऱ्या जाहिराती पाहून महागडे ब्रँड लिक्विड, टॉयलेट क्लीनर आणि कॉस्मेटिक विकत घेणे बंद करा. अनेक स्थानिक, लोकल ब्रँड्स किंवा अगदी घरात बनवलेले क्लिन्झर जसे बेकिंग सोडा आणि व्हिनेगार महागड्या ब्रँड वस्तूपेक्षाही दुप्पट चांगले काम करतात आणि त्याची किंमत निम्म असते. वस्तूच्या ब्रँडपेक्षा तिची गुणवत्ता तपासा. 7. ऑनलाईन शॉपिंगचे 48 तासाचे नियम. मोबाईल हातात घेतला की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मैत्रीवर चालू असणारे डिस्काउंट सेल
पाहून महिला नको त्या वस्तू ऑर्डर करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 48 तासाचा नियम वापरा. ऑनलाईन कोणतीही वस्तू आवडली तर ती लगेच बाय न करता विश लिस्ट किंवा कॉर्टमध्ये टाकून द्या आणि मोबाईल बंद करा. 48 तासानंतर पुन्हा विचार करा की खरंच ही वस्तू मला गरज आहे का. 90% वेळा तुम्हाला जाणेल की वस्तू केवळ मोहापायी आवडली होती, गरज नव्हती. त्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतील हे नक्की. 8. सोन्याची डिजिटल किंवा RD द्वारे बचत. गृहिणी म्हणून केवळ घरात पैसे साठवून ठेवण्याऐवजी ते पैसे वाढवणे शिकले पाहिजे. सोन्याची खरेदी करताना मेकिंग चार्ज मध्ये खूप पैसा वाया जातात. याऐवजी नामांकित सफाराच्या गोल्ड सेव्हिंग स्कीममध्ये दरमहा 1000 किंवा 2000ची गुंतवणूक करा. तिथे महिन्याच्या शेवटी तुम्हाला घडणावणी सूट मिळते. किंवा पोस्ट ऑफिस आणि बँकेत लहान रकमेची RD सुरू करा. त्यामुळे पैशाची सुरक्षाता मिळते आणि त्यावर व्याजही मिळते. 9. हॉटेलिंग आणि बाहेरच्या खाणे यावर नियंत्रण. महिन्यातून 4 ते 5 वेळा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्यामुळे किंवा ऑनलाईन फूड ॲपवरून पिझ्झा बर्गर ऑर्डर केल्यामुळे महिन्याचे बजेट पूर्ण कोलमडते. बाहेर खाणे आरोग्यासाठी वाईट असते. याऐवजी महिन्याला फक्त 1 किंवा 2 वेळाच बाहेर जाण्याचे ठरवून घ्या. हॉटेलसारखे पदार्थ जसे पनीर कढई पिझ्झा किंवा मंचुरियन घरच्या घरी अतिशय हायड्रोजेनिक आणि कमी खर्चात बनते असे हे शिकवून घ्या. मुलेही खुश होतील आणि आरोग्यही टिकेल आणि हॉटेलचा मोठा खर्च वाचेल. 10. गुपित स्वतःची बँक तयार करा. प्रत्येक गृहिणी हे एक गोड गुपित असते. घर खर्चातून उरले 10, 20, 50 किंवा 100 रुपये छोट्या डब्यात किंवा कपाटाच्या चोर कपाटात गुपचूप साठवून ठेवा. हे पैसे मिस्टरांना किंवा मुलांना सांगू नका. दरमहा जमा होणारी छोटी रक्कम वर्षभरात एक मोठी रक्कम बनते. हा तुमचा इमर्जन्सी फंड असेल. तो ऐनवेळी घरात नको ते आजारी पडल्यास, अचानक पैशाची गरज भासल्यास कुटुंबासाठी ढाल बनून उभा राहील. जर माझ्या सखींनो हे होते दरमहा 5000ची हमखास बचत. त्यामुळे 10 गुपित नियम. बचत करणे म्हणजे गरिबी जगणे नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या भविष्यात सुरक्षित करणं होय. तुम्हाला 10 ट्रिकपैकी कोणतीही ट्रिक सर्वात जास्त आवडली आणि तुमच्या घरात कोणती ट्रिक तुम्ही आजपासून लागू करणार आहात किंवा करत आहात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. प्रत्येक मैत्रिणीला तुमच्या आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना स्मार्ट गृहिणी बनतील. आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल बटनवर क्लिक करून आताच नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच थेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.